नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा, एकच वादा, असंघटित कामगार विभागाचा सुनीलजी तटकरे साहब तुम आगे बढ़ो, मनोजजी व्यवहारे साहब तुम आगे बढ़ो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित दादा तुम आगे बढ़ो, असंघटित कामगारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा, छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्याची माहिती तुम्ही निरीक्षकाला सादर करा, लगेच नाव वाचून सांगा, सादर करा, म्हणजे ते दुसऱ्यालाही कळायला पाहिजे। आणि नंतर पुन्हा एक कॉपी पंच हो चालेल। निजाम टोलकी तालुका अध्यक्ष म्हणून आपण त्यांची बाळासाहेब कारभारी रोकडे डाक पिंपळगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड रोकडे या नियुक्तीपत्र भारत भास्कर तांबासाहेब रोटेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जगन्नाथ लांडगे या पुढे या। भैया तुम्ही नाव घ्या। अजून आपण त्यांना प्रवेश घ्या, नंतर नियुक्तीपत्र शरद सय्यद जफर कल्याण विठोबा मुगदल मान्य शेख मान्य यांनी सुतार शहा शाहरुख कयूम आनंद पंडित भालेराव प्रकाश करते आहेत। आमचे जाहीर प्रवेश केलेला आहे रावसाहेब खाडे। सगळ्याचा शेवटचा टोक औरंगाबादचा सगळ्यात शेवटचा टोक सोयगाव तालुका करतो। त्या ठिकाणी यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज नेमणूक जिल्हाध्यक्ष गणेश साठे यांनी केली आहे। त्याचं नियुक्तीपत्र मान्य कयूमबाई देते। आता इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। और ये हमारे कार्यकारी थे सय्यम भाई, हमारे रफीक भाई, आप उनको फ़ोन कीजिए। वो मैं सैयद मती नहीं, एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता होने के नाते हमारे सय्यम भाई को आप फ़ोन कीजिए, वो मेरे को आदेश करेंगे। सैयद मती नहीं, राष्ट्रवादी कांग्रेस में पहुँचेंगे और कैसा काम है तो देखेंगे। किरण बाबूराव राशीनकर यांची तालुका सह सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। वाल्मिक हरिभाऊ बोर्डे यांची तालुका अप्पासाहेब घेर यांची वैजापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। वर्षाव यांच्यावरती उमाकांत मुश्ताक आम्ही चांगल्या प्रकारे काम करणारे आणि आपल्या सर्वांशी परिचित अपरिचित असणारे
भारत भास्कर आल्हाड यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कारभारी भोजने यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तालुका सदस्यपदी वैजापूर या पदावर निवड करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारे नेता अजीत दादा पवार साहब इनके नेतृत्व में आज यहाँ पे असंगठित कामगार मेड़ावा यहाँ पे रखा गया था. हमारे शहर जिला अध्यक्ष दिलीप भाऊ मस्के और अमोल जी हमारे गायकवाड़ साहब जो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष है और उनको पूरे मराठवाड़े के निरीक्षक है, उनको जिम्मेदारी दी गई. और साथ में यहाँ पे मौजूद मतीन भाई हमारे नगर सेवक और हमारे मध्य के अध्यक्ष रफ़ीक भाई, पश्चिम विधानसभा के अध्यक्ष विनोद भाऊ जादव और हमारे सभी सहकारी मित्र पदाधिकारी यहाँ पे मौजूद. इस कार्यक्रम में आज बहुत सारे असंगठित कामगार पदाधिकारियों ने प्रवेश किया है विविध पक्षों से और बहुत सारे लोगों को यहाँ पे नियुक्ति भी दी गई है. और मैं बताना चाहता हूँ कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में पिछले 3 महीनों से रोज़ प्रवेश चालू है. इसमें आमदार, खासदार और विविध नगर सेवक, जिला परिषद सदस्य ऐसे लोग यहाँ पे प्रवेश कर रहे हैं अजीत दादा पवार साहब के काम को देखते हुए. और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का ऐसा पक्ष है, हमारे नेता एक ऐसा अजीत दादा पवार साहब है जो स्टेज पे बैठे हुए मंत्री का भी ख्याल रखते हैं और सामने जो झंडा लेके एक हज़ारों की तादाद में एक झंडा लेके कार्यकर्ता जो खड़े रहता है उसका भी ध्यान रखते हैं. ऐसा हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार साहब हमारे नेता है. आज जिन जिन लोगों ने यहाँ पे प्रवेश किया है मैं गवाही देता हूँ हमारे महाराष्ट्र के उपाध्यक्ष, हमारे शहर अध्यक्ष, जिला अध्यक्ष, सभी पदाधिकारियों की तरफ से कि उनको जो गोर गरीब कामगार है उनको न्याय देने का काम हम आधी रात को उनके काम के लिए खड़े रहेंगे और ज़्यादा से ज़्यादा असंगठित कामगार को किस तरीके से मुख्य प्रवाह में लाने का हम काम करेंगे, ऐसी मैं इन सब की तरफ से गवाही देता हूँ. काय सांगणार, आज प्रवेश सोहळा संपन्न झाला. पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. मोर्चे पक्ष मजबूत करण्यासाठी काय आपण प्रयत्न करणार आहोत? अजितदादा पवार साहेबांनी, तटकरे साहेबांनी आणि मनोज व्यवहारे साहेबांनी मला निरीक्षकपद म्हणून आता संभाजीनगरला पाठवलं होतं. आता इथं जो पक्षप्रवेश झालेला आहे तो आता जी आमची मेन फादर बॉडी असते आणि जी सेल्स असतात त्यामध्ये जो समन्वयक जो पदाचा जो एक हे असतो आपल्याला समन्वयक करायचं ते मला जिल्ह्यामध्ये दिसतं आहे. ते पहिले नव्हतं, कारण पहिलेची जी आपण शरद पवार गटामध्ये जर आपण पाहिलं तर जी पॅरेंट बॉडी आहे आणि जी सेल आहे हे एकमेकाला कधीच विचारत नाही. हे आम्ही पाहिले, नेहमी पाहिलेलं आहे. पण आता तसं काय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये तसं काय होणार नाही. सगळे आम्ही एकजुटीने काम करणारे आणि येणारे महानगरपालिका, जिल्हा परिषद हे जे निवडणुका आता येणाऱ्या समोर आहे तिथं आम्ही जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना तुम्हाला संधी देताना दिसेल आणि जे मागचे जे चेहरे होते ते आम्हाला भरपूरपणे सहकार्य करतील अशी आम्ही ग्वाही देतो. आज दिनांक 27/1/2025 रोजी जे आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. दिलीप शहरातील विविध पदाधिकारी, फादर बॉडीचे, आमचे कामगार शैलीचे शहराध्यक्ष दिलीप मस्के साहेब आणि प्रदेश उपाध्यक्ष अमोलजी गायकवाड साहेब, सतीशजी वांगुळी साहेब, संभाजीनगर निरीक्षक तसेच शहरातील पदाधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित केली. काही नियुक्त्या पार पडल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मान्य सुनीलजी तटकरे साहेब आणि आमच्या राष्ट्रवादी संघटित कामगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष मान्य मनोजजी व्यवहारे साहेब यांच्या आदेशाने या शहर आणि जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस संघटित कामगार विभागाच्या वतीने आज आढावा बैठकीचं आणि प्रवेश सोहळ्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी कामगारांनी आणि इथल्या जनतेने या राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागामध्ये प्रवेश केला असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कशी वाढेल याचा आम्ही सर्व आमच्या मराठवाड्याचे, महाराष्ट्राचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू. या ठिकाणी आमचे शहराचे शहर कार्याध्यक्ष मान्य मतीन भाई, आमचे रफीक भाईजी
आमचे कयूमभाई, आमचे मराठवाड्याचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अमोलजी गायकवाड, आमचे निरीक्षक आणि प्रदेश उपाध्यक्ष माननीय पराते साहेब, तसेच आमचे ग्रामीणचे निरीक्षक आणि आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष माननीय सतीजी बाहोळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असंघटित कामगार विभाग हा पूर्णपणे कामगारापर्यंत पोहोचण्याचा आणि ज्या शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. या ठिकाणी आपण आलात, आपले सर्वांची मी या मीडियाचे मी शतशः आभार मानतो. सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे का कामगार आयुक्तामध्ये नोंदणी पुस्तक धूळ भाग पडलेले आहे, कामगारापर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? नाही, या ठिकाणी आमचे आता सध्या ज्या शासनाने ज्या काही नियमात बदल केलेले आहेत त्या संदर्भात ते कोर्टात पिटिशन माननीय अमोलजी गायकवाड यांनी दाखल केली असून उद्याच त्याचा या ठिकाणी निकाल येणार आहे. त्या ठिकाणी काही बंधनकारक अटी टाकून या नियमाला कामगारांच्या नोंदणी करण्याचा खाडा या ठिकाणी मान्य कामगार उपायुक्त काही ठिकाणी करत असून त्याविरुद्ध मान्य अमोलजी गायकवाड यांनी एक रीट याचिका हायकोर्टात दाखल केली असून उद्या त्याबाबत त्या संदर्भात उद्या निकाल येईल आणि कामगारांनी यापुढे जरी या कोर्टाचा निकाल उद्या आज येईल आमच्या बाजूने नाही येईल तो आम्हाला त्याची चिंता नाही आहे, पण राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग हा मोठ्या जोमाने त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.